नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्ही जर या पद्धतीने कच्च्या फणसाची रस्सा भाजी बनवाल तर नॉनव्हेजसुद्धा विसरून जाल, इतकी चविष्ट ही भाजी तयार होते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने, शिवाय घरगुती मसाल्यांचा वापर करूनच आपण ही भाजी बनवणार आहोत. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कच्चा फणस घेतलेला आहे. हा अगदी कोवळा फणस वापरलेला आहे आणि हा मी मधोमध कट करून घेतला. त्यानंतर याचं जे चीक आहे ते साफ करून घ्यायचं. आता याचे आपण तुकडे करून घ्यायचे. ते छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हा जो मधला भाग असतो तो काढून घ्यायचा आणि तसंच याची जी हिरवी साल आहे ती सुद्धा काढून घ्यायची. तर फणस साफ कसं करायचं, व्यवस्थित कट कसं करायचं हे मी सगळं सविस्तरपणे पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही बघू शकता. आता इथे फणसाचे बारीक असे तुकडे करून घेतले आणि यामध्ये पाणी टाकून आणि अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आता हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे अगदी नरम होईपर्यंत किंवा 5 ते 10 मिनिटं हे आपल्याला छान असं उकडून घ्यायचं आहे आणि नंतर यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे, कारण यामध्ये थोडंसं चीक निघतं, तर ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. आता इथे आपण एक ग्रेव्हीसाठी मसाला वापरणार आहोत. हे मी आधीच बनवलेलं आहे. तर यामध्ये मी काय काय वापरलं आहे ते तुम्हाला सांगते. चिरून घेतलेला कांदा, तसंच सुकं खोबरं हे तव्यावरती भाजून घ्यायचं. नंतर थंड झालं की मग मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घ्यायचं आणि त्यामध्येच आलं, लसूण, थोडी कोथिंबीर घालून आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता भाजीची फोडणी तयार करून घेऊया. तर गॅसवरती एक कढई ठेवली. त्यामध्ये साधारण अर्धी वाटी इतकं तेल वापरलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली लसूण आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, त्याचबरोबर थोडी कढीपत्त्याची पाने. आता हे सर्व तेलावरती 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचे. कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता कांदा छान परतून झालेला आहे. याबरोबरच आपण बारीक चिरलेला टोमॅटो, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो वापरायचा आहे आणि आता हे सुद्धा तेलावरती छान परतून घ्यायचं. टोमॅटोसुद्धा तेलावरती 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतला. त्यानंतर आपण काही मसाले ॲड करू. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट मिरची पावडर किंवा मालवणी मसाला असेल तर तो सुद्धा वापरला तरी चालेल. त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, यामुळे ग्रेव्हीला छान कलर येतो. त्यानंतर पाव चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला. बस हे इतकेच मसाले आपण वापरणार आहोत. आता हे सगळे सुके मसाले तेलावरती छान परतून घ्यायचे आणि गॅस कमी करायचे. कमी गॅसवरती हे मसाले सगळे तेलावरती परतून घ्यायचे आहेत. आता मसाले छान परतून झालेले आहेत. आता आपण यामध्ये जे वाटून घेतलेलं वाटण आहे तर ते वापरणार आहोत. तर साधारण 3 ते 4 चमचे मी इथे वाटण वापरलेलं आहे आणि हे तुम्ही अगदी आठवड्याभर स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. पण जेव्हा आपण वाटतो त्यामध्ये पाण्याचा वापर थोडा कमी करायचा, म्हणजे ते जास्त दिवस टिकतं. तर मी हे जवळपास आठवड्याभरासाठी बनवून ठेवते. तर ज्या रश्श्याच्या भाज्या असतात त्यामध्ये वापरायला अगदी सोपं जातं. तर आता ही ग्रेव्हीसुद्धा आपण तेलावरती छान 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायची, अगदी तेल सेपरेट होईपर्यंत. आता सर्व मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता आपण उकडून घेतलेले फणसाचे तुकडे घालून घेऊया आणि ते सुद्धा मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे. साधारण 2 ते 3 मिनिटं पाणी न टाकता सुरुवातीला हे असंच परतून घ्यायचं, म्हणजे छान टेस्ट येते. तुम्ही कधी या पद्धतीने फणसाची भाजी करून बघितली आहे का? किंवा खाल्ली आहे का? कमेंट्स करून नक्की सांगा. आणि नसेल तर या पद्धतीने भाजी ही बनवून नक्की बघा, खूप छान लागते. मस्त 2 ते 3 मिनिटं असेच हे परतून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये पाणी ओतून घेऊया. जेवढी आपल्याला पातळसर किंवा दाटसर ग्रेव्ही पाहिजे त्या अंदाजाने पाण्याचा वापर करायचा. कारण नंतर आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायचं नाही. आधीच आपण हे फणसाचे तुकडे उकडून घेतलेले आहेत, त्यामुळे 1 ते 2 उकळी आली की मग गॅस लगेच बंद करायचा. तर आता मी यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि आणखी थोडा वेळ थोडा गॅस कमी करायचा आणि 5 ते 6 मिनिटं अशीच शिजवून घ्यायची. आणि आता भाजी आपली झालेली आहे तयार. तर गॅस बंद करते. आता ही भाजी सर्व मी बाउलमध्ये काढून घेते आणि बघू शकता खूप सुंदर आणि चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे.
रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक यू.